तर आजच्या या व्हिडिओमध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांना बघा, मी या ठिकाणी बेसिक स्टार्ट करतोय. प्लांट किंगडम हा काय आणि प्लांटचं किती ग्रुपमध्ये प्लांट्सना डिवाइड केलेलं आहे हे या ठिकाणी आपण स्टडी करूया. आणि जे प्लांट आहेत ते दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतात, नॉन सीडेड प्लांट्स आणि सीडेड प्लांट्स म्हणून. नॉन सीडेड प्लांट्स म्हणजे काय? ज्या वनस्पती बिया निर्माण करत नाहीत त्यांना नॉन सीडेड किंवा क्रिप्टोगॅमी प्लांट्स म्हणतात. ज्या वनस्पती बिया निर्माण करतात, बिया प्रोड्यूस करतात, त्यांना सीडेड प्लांट्स किंवा फेनेरोगॅमी असं म्हणतात. आता नॉन सीडेड प्लांट्स कुठले कुठले आहेत? आल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. तर आल्गी जे आहे, आल्गी आणि ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स हे जे प्लांट्स आहेत, या प्लांटच्या बॉडीला थॅलस असं म्हणतात, कारण त्यात रूट, स्टेम आणि लीफ असे पार्ट्स नसतात. रूट, स्टेम, लीफ असलेला प्लांट कुठून स्टार्ट होतो? टेरिडोफाइट्स या प्लांट ग्रुपमधून स्टार्ट होतो. हे जे प्लांट्स आहेत म्हणजे वनस्पतीचे हे जे ग्रुप आहेत, नॉन सीडेड किंवा क्रिप्टोगॅमी, दे आर नॉट प्रोड्युसिंग सीड्स. सीड प्रोडक्शन न करणारे प्लांट्स म्हणजे क्रिप्टोगॅमी किंवा नॉन सीडेड प्लांट्स, आल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. शैवाल ग्रुप जो असतो तो आल्गीचा, ब्रायोफाइटिक ग्रुप रिक्शिया, मार्केन्शिया आणि टेरिडोफाइटिस मध्ये फर्न प्लांट येतात त्यांचा ग्रुप. दुसरा एक प्लांटचा ग्रुप आहे सीडेड किंवा फेनेरोगॅमी प्लांट्स असं म्हणतात, जे सीड प्रोडक्शन करतात. त्यांचे दोन ग्रुप आहेत, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे कसले प्लांट्स म्हणायचे? नेकेड सीडेड प्लांट्स. नेकेड सीडेड म्हणजे काय? बिया प्रोडक्शन करतं, परंतु त्या बिया फळांच्या आत नसतात, बाहेर असतात, ओपन असतात. बिया प्रोडक्शन करतं परंतु त्या बिया फळांच्या आत नसतं, फळांचा वॉल कव्हरिंग नसतो, फळांचा वॉल कव्हरिंग अब्सेंट असतो. असे जे प्लांट्स आहेत ते नेकेड सीडेड प्लांट्स, जिम्नोस्पर्म. आणि फुलं आणि फळं प्रोडक्शन करणारे प्लांट एंजिओस्पर्म. एकच प्लांटचा ग्रुप असा आहे, तो प्लांट ग्रुप पृथ्वीवरती फ्लावर प्रोडक्शन करतो आणि फ्लावर फ्रुट्स आणि सीड प्रोड्युसिंग प्लांट जे असतात, फ्लावर, फ्रुट्स आणि सीड प्रोड्युसिंग प्लांट्स असतात, ते एंजिओस्पर्म. नुसताच बिया, फ्लावर नाही. जिम्नोस्पर्म फ्लावर प्रोडक्शन करत नाही, फक्त बिया. आणि बियावरती, बिया कसल्या आहेत बघा, नेकेड सीडेड जिम्नोस्पर्म मध्ये, म्हणजे फक्तच बिया असतात, त्याच्यावरती फळ नसतं, फ्रूट नसतं, फ्रूट अब्सेंट असतं, ओनली सीड, नो फ्रूट वॉल, फळाचं कव्हरिंग नसतं, फक्त सीड. ते जिम्नोस्पर्मिक प्लांट. एकच पृथ्वीवरती प्लांट ग्रुप आहे, तो म्हणजे एंजिओस्पर्म. तो फ्लावर प्रोडक्शन करतो, तो फ्रूट प्रोडक्शन करतो आणि फ्रूटच्या आत सीड असतं. इथं फक्त सीड असतं. म्हणजे सीडेड आहेत त्यांना फेनेरोगॅमी किंवा सीडेड प्लांट्स असं म्हणतात. आता यामध्ये पण क्लासिफिकेशन आणि कसं केलं जातं बघा, आल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स, आल्गी, ब्रायोफाइट्स यांना म्हणतात नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. आल्गी, ब्रायोफाइट्स आणि आल्गी, ब्रायोफाइट्स यांना म्हणतात नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, कारण यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम ॲब्सेंट असतो. जर झायलम आणि फ्लोएम ॲब्सेंट असला, झायलम म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्टिंग टिश्यू, फ्लोएम म्हणजे फूड ट्रान्सपोर्टिंग टिश्यू, झायलम आणि फ्लोएम ॲब्सेंट असले तर त्यांना नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतात. आणि जर झायलम आणि फ्लोएम जर प्रेझेंट असला तर त्यांना व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतात. आता व्हॅस्क्युलर कुठले कुठले आहेत? टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. हे जे प्लांट्स आहेत, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म, यांना म्हणतोय आपण व्हॅस्क्युलर प्लांट्स. का व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतोय त्यांना आपण? त्यात काय आहे? त्यात आहे कुठला टिश्यू? झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहेत
झायलम फ्लोएम प्रेझेंट आहेत, वॉटर ट्रान्सपोर्टिंग टिश्यू आणि फूड ट्रान्सपोर्टिंग टिश्यू प्रेझेंट असल्यामुळं त्यांना म्हणतात व्हॅस्क्युलार प्लांट्स. त्यांना म्हटलं जातं व्हॅस्क्युलार प्लांट्स. आता हे का मी सांगायला लागलोय तुम्हाला, कारण आपण जो टॉपिक स्टार्ट करायचा आहे पुढे, तो टॉपिक म्हणजे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. हा टॉपिक आपण स्टार्टच करायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्लांटचे ग्रुप माहित पाहिजेत. प्लांटचे ग्रुप सीडेड प्लांट्स आणि नॉन सीडेड प्लांट्स. सीडेड प्लांट्सना, नॉन सीडेड प्लांट्सना क्रिप्टोगॅमी, ज्या बिया प्रोडक्शन करत नाहीत, बिया उत्पत्ती करत नाहीत, त्यांना क्रिप्टोगॅमी, आणि बिया निर्माण करणाऱ्या प्लांटला फेनेरोगॅमी म्हणतात. फेनेरोगॅमी बिया ज्या प्रोडक्शन करणारे जिम्नो आणि एंजिओ, आणि बिया न निर्माण करणारे आल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेडोफाइट्स. त्यात ब्रायोफाइट्स आणि आल्गीला म्हणतात नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, कारण त्यात झायलम आणि फ्लोएम, वॉटर आणि फूड ट्रान्सपोर्ट करणारा टिश्यू अब्सेंट असतोय, म्हणून आल्गी आणि ब्रायोफाइटला नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतात. जिम्नोस्पर्म, टेरिडोफाइट आणि एंजिओस्पर्मला व्हॅस्क्युलर प्लांट्स, कारण त्यांच्यात झायलम आणि फ्लोएम हा प्रेझेंट असतो. आता बघा, आपल्याला टॉपिकच या ठिकाणी स्टार्ट करायचा आहे, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे बघा. मॉर्फॉलॉजी तर आपल्याला म्हणजे काय ब्रँच माहित आहे, स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स, याला प्लांट मॉर्फॉलॉजी म्हणूया. मॉर्फॉलॉजी ऑफ कुठले प्लांट स्टडी करायचा आहे, फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे एकच ग्रुप आहे पृथ्वीवरती, त्याचं नाव आहे एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म प्लांट जो आहे तो फ्लावर प्रोडक्शन करणारा प्लांट आहे, आणि त्या एंजिओस्पर्मिंग म्हणजे फ्लावरिंग प्लांटची मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स ठिकाणी स्टडी करायचं. आता एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करत असताना जो जमिनीच्या आतमध्ये वनस्पतीचा जो भाग असतो, जमिनीच्या आत जो वनस्पतीचा भाग असतो त्याला म्हणायचं रूट सिस्टम, आणि जमिनीच्या वरचा जो भाग असतो त्या भागाला म्हणतात शूट सिस्टम. रूट सिस्टम आणि शूट सिस्टम असे दोन भाग आहेत. तर शूट सिस्टम मध्ये काय काय असतात, लीव्स असतात, स्टेम असतं, स्टेम वरती लीव्स येतात, फ्लावर्स येतात आणि फ्रुट्स येतात. बघा आता हा जो स्टेम आहे, त्या स्टेमच्या जिथून पान यायला लागलंय त्या भागाला म्हणतात नोड, आणि दोन नोड मधलं जे अंतर असतं त्या अंतराला म्हटलं जातं इंटरनोड. म्हणजे स्टेमचे पार्ट्स बघा, नोड आणि इंटरनोड. नोड पासून काय येत असतात, लीव्स, फ्लावर्स. पुढे पुढे काय होतं, नोडल रिजन पासून जो फ्लावर लीव्स प्रोडक्शन करणारा भाग आहे तो फ्लावरिंग शूट मध्ये कन्वर्ट होतो, आणि मग फ्लावर बनतात आणि फ्लावरचा बनतो फ्रुट्स. म्हणजे शूट सिस्टम मध्ये काय काय भाग आहे, स्टेम, स्टेम मध्ये नोड आणि काय आहे, हा जिथं पान यायला लागले त्या भागाला नोड, दोन नोड मधलं जे अंतर असतं त्याला म्हटलं जातं इंटरनोड. आणि पुढे इंटरनोड हा जो जिथं पाने येतात ना, तो फ्लावर पाने येणारा ऍक्सिस जो आहे तो फ्लावरिंग ऍक्सिस मध्ये कन्वर्ट होतो, आणि पानाच्या ऐवजी नोडल रिजन पासून फ्लावर्स येतात, आणि फ्लावर नंतर ना फ्रुट्स मध्ये कन्वर्ट होतात. असे जे भाग आहेत त्याला प्लांट मध्ये असणार हे पार्ट्स आहेत, रूट सिस्टम आणि शूट सिस्टम. लीव्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स. आता समजा जर प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर प्लांटचं क्लासिफिकेशन करत असताना सर्वात महत्वाचं, आता प्लांटचे ग्रुप पडतात. प्लांटचे कुठले ग्रुप पडतात, आता फॉर एक्झाम्पल त्याच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून प्लांटचे ग्रुप पाडले जातात, बाहेरून दिसणाऱ्या कॅरेक्टरवरून. उदाहरणार्थ डायकॉट प्लांट, मोनोकॉट प्लांट. ज्यांच्यात रेटिक्युलेट पानामध्ये व्हेनेशन असतं ते डायकॉट, पॅरलल व्हेनेशन ज्यांच्यात असतं ते मोनोकॉट. म्हणजे पान बाहेरून दिसतं, पानाच्या कॅरेक्टरवरून प्लांटचे ग्रुप पाडले. वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी कुठले कॅरेक्टर वापरले जातात, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे काय, टू क्लासिफाय द प्लांट्स, classify plants, morphological characters are considered.
morphological characters are considered. प्लांटला क्लासिफिकेशन करण्यासाठी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सचा वापर करतात. उदाहरण सांगितलं, एकदळ वनस्पती, द्विदळ वनस्पती, डायकॉट, मोनोकॉट, रेटिक्युलेट आणि पॅरलल व्हेनेशन वरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता आपल्याला बघा मॉर्फॉलॉजी जर स्टडी करायची असेल, आता समजा प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं, दोन प्लांटची पानं कशी आहेत, एकसारखी आहेत की वेगवेगळे आहेत. काही वनस्पतीमध्ये असं असतं की वेगवेगळ्या वनस्पतीची पानं वेगवेगळी असतात. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्लांटचे व्हेरिएशन्स, एका वनस्पतीचं पान कसं आहे, दुसऱ्या वनस्पतीचं पान कसं आहे, पान सगळ्या वनस्पतीचे सारखे नसतात, वेगवेगळे असतात, त्यांच्यात व्हेरिएशन असतात, बदल असतात. म्हणजे आपल्याला एका प्लांटची दुसऱ्या प्लांट बरोबर मॉर्फॉलॉजीमध्ये किंवा बाहेरून दिसणारे कॅरेक्टर वेगवेगळे कसे आहेत हे स्टडी केलं पाहिजे. आणि मॉर्फॉलॉजी स्टडी करत असताना स्टँडर्ड टेक्निकल टर्म्स आणि डेफिनेशन्स आपल्याला माहित पाहिजेत. म्हणूनच प्लांटचं क्लासिफिकेशन करताना मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण, ग्रुपिंग करताना मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हेल्प करतात. आणि एका प्लांटची मॉर्फॉलॉजी दुसऱ्या प्लांटची मॉर्फॉलॉजीमध्ये बदल काय, व्हेरिएशन काय. सगळ्या वनस्पतीची पानं एकसारखी नसतात, पानं वेगवेगळी असतात, पानामध्ये व्हेनेशन वेगवेगळं असतं. मग ही जे आहे ते बदल, चेंजेस पण आपल्याला माहित पाहिजेत. मॉर्फॉलॉजी चेंजेस, व्हेरिएशन्स. मॉर्फॉलॉजी व्हेरिएशन्स जे आहेत ते माहित पाहिजे. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना इझी होतं या ठिकाणी. अडॅप्टेशन ऑफ प्लांट्स टू एन्व्हायरमेंट म्हणजे काय. प्लांट्सचे अडॅप्टेशन, उदाहरणार्थ बघा, काही प्लांट ड्राय एरियामध्ये राहतात. आता निवडुंग जी वनस्पती आहे कुठं वाढते, जिथं पाणी कमी आहे तिथं ते वाढते. निवडुंग वनस्पती पाणी कमी असलेल्या भागाला स्वतःमध्ये बदल, अडॅप्टेशन, चेंज करून घेतं आणि पाणी कमी असलेल्या भागामध्ये ते जगतं. आता काही वनस्पती ड्राय एरियामध्ये जे वाढतात, ड्राय कंडिशनला जगण्यासाठी त्यांच्यात झिरोफायटिक कॅरेक्टर असतात. काही वनस्पती दुसऱ्या झाडावरती लोंबकळतात आधार घेण्यासाठी, त्यांच्यामध्ये टेंड्रिल असतं, स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर. काही वनस्पती पाण्यामध्ये वाढतात, पाण्यामध्ये जगण्यासाठी त्यांच्यात जे बदल असतात, चेंजेस असतात, अडॅप्टेशन्स असतात त्यांच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक वातावरणात जगण्यासाठी वनस्पतीमध्ये अडॅप्टेशन्स असतात. अडॅप्टेशन म्हणजे त्या वातावरणाला त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टर येतात. आता उदाहरणार्थ बघा इकडे, हे काय कॅरेक्टर आहे, अडॅप्टेशन्स ऑफ प्लांट्स टू एन्व्हायरमेंट म्हणजे काय. एखादा प्लांट, उदाहरणार्थ आता मी सांगतो तुम्हाला, आता हा कुठले प्लांट्स बघा, झिरोफायटिक प्लांट म्हणजे काय. प्लांट ग्रो इन ड्राय एरिया, प्लांट ग्रो इन ड्राय एरिया, जिथं पाणी कमी असतं अशा भागामध्ये वाढणारी वनस्पती म्हणजे झिरोफायटिक प्लांट. ड्राय एरिया वाढणारे प्लांट. मग ड्राय एरियामध्ये वाढण्यासाठी ते त्या कंडिशनला स्वतःमध्ये बदल करून घेतात, अडॅप्टेशन करून घेतात, चेंज करून घेतात. काय असे बदल असतात, उदाहरणार्थ बघा, आता ही निवडुंग वनस्पती आहे. हे निवडुंग आहे. निवडुंग म्हणजे कॅक्टस. कॅक्टस जे आहेत असे काय त्यांच्यात बदल असतात की ते ड्राय एरियाला जगतात. कॅक्टस हा काय आहे, हा स्टेम आहे, लक्षात घ्या. स्टेम कशासारखा होतो, स्टेम लाईक, स्टेम चेंजेस इनटू लीफ.
स्टेम कशामध्ये बदललेलं असतं कॅक्टसचं? लीफ सारख्या स्ट्रक्चर मध्ये बदललेलं असतं. मग लीफ कुठला आहे? त्याच्यावरचे जे काटे असतात ना, स्पाइन्स जे असतात ते लीफ असतात. ऍक्च्युली तुम्ही म्हणाल निवडून किंवा कॅक्टसचं हे जे पानासारखं भाग दिसते ते पान नसते, लक्षात घ्या. कॅक्टसचं जे पान नसते ते कॅक्टसचं काय असते? ते स्टेम असते, लक्षात घ्या. स्टेम हा पानासारखा होतो, मग पान काय होतं? त्याचे काटे होतात. का असं? का पान काटे का झालेले आहेत? लीफ जे आहेत ते स्पाइन्स का झालेले आहेत? कारण पाण्याचा लॉस शरीरातून वनस्पती कमी करण्यासाठी. कारण ते कमी पाण्यामध्ये जगतात. मग कमी पाण्यामध्ये जगताना बाहेर पाणी जास्त लॉस होऊ नये म्हणून त्याची पानं जी असतात ती काट्यामध्ये बदलतात. काट्यामध्ये बदलून चरणाऱ्या गुरांच्या पासून स्वतःला संरक्षण करून घेतात. त्याच्यावर काटे असले तर गुरं वगैरे त्याला चरत नाहीत. म्हणूनच पानं काट्यांच्या मध्ये बदलतात आणि स्टेम लीफ मध्ये बदलतं. पाण्याचा लॉस कमी करण्यासाठी आणि चरणाऱ्या गुरांच्या पासून संरक्षण करण्यासाठी हे ड्राय एरियामध्ये वाढतात. मग ड्राय एरियामध्ये वाढले की पाण्याचा लॉस जास्त शरीरातून होऊ नये प्लांटच्या, त्यासाठी त्याचे पानं जे असतात ते काट्यांच्या मध्ये बदलतात आणि पाण्याचा लॉस कमी होतो आणि हे ड्राय एरियामध्ये वनस्पती वाढतात. म्हणूनच काय म्हटले बघा, मॉर्फॉलॉजी म्हणजे प्लांटचे एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करणं आणि मॉर्फॉलॉजीवरून आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करू शकतोय, वर्गीकरण करू शकतोय, प्लांटचे ग्रुप पाडू शकतो. बाहेरच्या कॅरेक्टरवरून त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो प्लांटचं. आणि प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन्स आहेत. ॲडॅप्टेशन टू एन्व्हायरमेंट, बदलत्या वातावरणाला ऍडजस्ट होण्या. आता फॉर एक्झाम्पल काही प्लांट्स पाण्यामध्ये वाढतात. पाण्यामध्ये जगण्यासाठी प्लांटमध्ये तसे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत. ड्राय एरियामध्ये जगण्यासाठी, झिरोफायटिक प्लांटमध्ये ड्राय एरियामध्ये जगण्यासाठी प्लांटमध्ये काही त्याच्यात मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. काय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे ड्राय एरियामध्ये? स्टेम पानामध्ये बदलतो आणि पान काट्यांच्या मध्ये बदलतं. हे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर पाणी कमी असलेल्या भागामध्ये या वनस्पतीला आहेत. आपल्याला या टॉपिकमध्ये काय स्टडी करायचं? आता आपल्याला या टॉपिकमध्ये ह्या फ्लावरिंग प्लांटचं पहिल्यांदा डिटेल रूट बद्दल स्टडी करायचा, मग स्टेम बद्दल स्टडी करायचा, मग लीफ बद्दल स्टडी करायचा, फ्लावर्स आणि फ्रुट्स बद्दल स्टडी करायचं. म्हणजे हा टॉपिक पूर्ण संपतो. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण रूटचे वेगवेगळे प्रकार, स्टेमचे वेगवेगळे प्रकार, लीफचे वेगवेगळे प्रकार, असं डिटेल फ्लावरिंग प्लांटची मॉर्फॉलॉजी आपल्याला स्टडी करायचं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म मध्ये मॉर्फॉलॉजी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता प्लांट्सचे वेगवेगळे एन्व्हायरमेंटला वेगवेगळे अडॅप्टेशन्स काय आहेत निसर्गाला बघा. आता लिंबाच्या झाडामध्ये, सिट्रसमध्ये, सिट्रसच्या स्टेमहून या नोडल रिजन पासून पानाच्या खाली असे काटे येतात. काटे काय येतात? त्या प्लांटला चरणाऱ्या प्राण्यांच्या पासून संरक्षणासाठी. लिंबाच्या झाडाला काटा असतात बघा, ती काट काय येतात? त्या प्लांटला चरणारी जी गुरं असतात त्यांच्यापासून संरक्षणासाठी. आणि लोंबकळण्यासाठी बघा, आता तुम्ही काकडीचं झाड घ्या, काकडीची वेल किंवा द्राक्षाची वेल घ्या, ती वेल अशी दुसऱ्या झाडाला गुंडाळते, कारण स्वतः ती स्टँड होऊ शकत नाही, स्वतः वाढू शकत नाही वेल. म्हणून त्या वेलीला गुंडाळण्यासाठी असा स्प्रिंग सारखा स्ट्रक्चर असतो बघा, त्याला टेंड्रिल म्हणतात. त्याला क्लाइम्बिंग अडॅप्टेशन म्हणतात. क्लाइम्बिंग कुकुंबर मध्ये, काकडीमध्ये तसं असतं, क्लाइम्बिंग होत असतं. आता समजा हे एक झाड आहे, त्या झाडाला ती अशी ही वेल गुंडाळते. का वेल गुंडाळ लागल्या? त्या गुंडाळण्यासाठी बघा त्या वेलीला पुढं असं स्प्रिंग सारखा एक स्ट्रक्चर असतो बघा, त्या स्प्रिंग सारख्या स्ट्रक्चरला म्हणतात टेंड्रिल. आणि टेंड्रिलच्या मदतीने ती वेल अशी गुंडाळली जाते दुसऱ्या झाडावरती सपोर्टसाठी. आता बटाटो तुम्ही बघताय, बटाटोचं स्टेम जे असतं ते जमिनीमध्ये जातं आणि हा बटाटो जो आहे ना तो रूट नाही आहे, लक्षात घ्या. बटाटो हे स्टेम आहे, जमिनीमध्ये फुगतं आणि त्यात काय स्टोरेज होतं? फूड स्टोरेज होतं. रताळ जमिनीमध्ये वाढतं, ते रूटचं मॉडिफिकेशन आहे, फूड स्टोरेज करतं.
अशा वेगवेगळ्या वातावरणाला ऍडजस्ट होण्यासाठी प्लांटमध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतलेले आहेत मॉर्फॉलॉजिकल. आता बघा ना, काही प्लांट त्याच्या नोडल रिजन पासून काटे बनवतात. काय मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन आहे, काय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर तयार केलंय, काटे बनवलंय. कशासाठी काटे बनवलंय? चरणाऱ्या गुरांच्या पासून संरक्षणासाठी. क्लाइंबिंग, काही वनस्पती स्वतःच्या खोडवरती उभा राहू शकत नाही, दुसऱ्याच्या आधाराची त्याला गरज असते. आता उदाहरणार्थ टेंड्रिल नावाचा स्ट्रक्चर जो असतो, या स्ट्रक्चर मध्ये दुसऱ्या झाडाला गुंडाळताना वेल चढते. काही वनस्पतीचा स्टेम जमिनीमध्ये जातो आणि असा स्वेल होतो. काय स्टोरेज करण्यासाठी? फूड स्टोरेज करण्यासाठी. आता पोटॅटो मध्ये असं असतं. ही जे बदल आहेत प्लांटमध्ये, हे जे बदल आहेत त्या बदलांना अडॅप्टेशन म्हणतात. वेगवेगळ्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी प्लांट असे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर चेंज करतात. काय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर? काटा बनवणं, टेंड्रिल बनवणं दुसऱ्या झाडाला लोंबकळण्यासाठी, जमिनीमधून असे जाऊन फुगतात. आता बटाटो हा जमिनीमध्ये स्टेमचा पार्ट आहे, स्टेम जमिनीमध्ये जातो आणि असं फुगतो. त्यात काय स्टोअर करण्यासाठी? फूड. म्हणजे पोटॅटोचा खोड जमिनीमध्ये जाऊन खोड असा स्वेल होऊन पोटॅटो बनतो. रूट नव्हे, पोटॅटोचं रूट वेगळं आहे. पोटॅटोचा खोड स्टेम जमिनीमध्ये जाऊन असा सुजलाय. काय स्टोअर करण्यासाठी? फूड स्टोरेज करण्यासाठी. म्हणजे स्टेम मध्ये बदल झाला ना, स्टेम असा आकार राऊंड घेतला. स्टेम मध्ये बदल झाला ना, चेंज झाला ना, चेंज म्हणजे अडॅप्टेशन झालं ना. टेंड्रिल बनवलं दुसऱ्या झाडाला लोंबकळण्यासाठी. स्टेम मध्ये काटे आले ना, गुरांच्या पासून प्रोटेक्शन करण्यासाठी. म्हणजे हे झाले प्लांटचे बदल, म्हणजे चेंज, अडॅप्टेशन त्या पर्टिक्युलर वातावरणाला जगण्यासाठी. आता प्लांट, आपण फ्लावरिंग प्लांट स्टडी करायला. फ्लावरिंग प्लांट कसे असतात बघा. फ्लावर प्रोडक्शन करण्याचा त्यांच्यात कसा कालावधी असतो. काही प्लांट्स अॅन्युअल प्लांट्स, काही प्लांट्स बायनियल प्लांट्स आणि काही प्लांट्स पेरिनियल असतात. आता अॅन्युअल प्लांट म्हणजे काय? ज्या वनस्पती फुलं आणि फळं त्याच्या लाईफ मध्ये एकदाच बनवतात, प्लांट मरतात, त्यांना म्हणतात अॅन्युअल प्लांट. एका सीझन मध्ये फ्रूट, फ्लावर आणि फ्रूट बनवून प्लांट मरतात, त्यांना अॅन्युअल प्लांट. आता बघा, राईस प्लांट जे आहे ते 3 ते 4 महिन्यामध्ये काय प्रोडक्शन करतं? फ्लावर्स बनवतं. फ्लावर्स बनवून काय बनवतं? फ्रूट बनवतं. म्हणजे 3 ते 4 महिने त्याचा लाईफ स्पॅन आहे राईसचा. एक सीझन आहे, वन सीझन आहे. वन सीझन मध्ये फ्लावर आणि काय बनवतात? ते फ्रूट बनवतात. अशा प्लांट्सला अॅन्युअल प्लांट्स असं म्हणतात. अॅन्युअल प्लांट्स म्हणजे काय? प्लांट फ्लावर्स इन वन सीझन, प्रोड्युसेस फ्रूट अँड डाय. आता राईस आपण 3 महिन्यापर्यंत लावलं म्हणून समजा, 3 ते 4 महिने. तर 4 महिन्यानंतर त्याला राईस लागतात, फुलं लागतात, राईस लागतं आणि राईसचं प्लांट वाढतं, म्हणजे प्लांट मेलं. एका सीझन मध्ये फ्लावर फ्रूट करून प्लांट मरतं, त्यांना कुठलं प्लांट म्हणायचं? अॅन्युअल प्लांट्स असं म्हणायचं. बायनियल प्लांट्स म्हणजे काय? किती सीझन लागतात? रिक्वायर्स, बायनियल प्लांट्सला 2 सीझन लागतात. वन सीझन मध्ये काय प्रोडक्शन करतं? रूट, स्टेम आणि लीफ प्रोडक्शन करतं. सेकंड सीझन मध्ये काय प्रोडक्शन करतं? हे फ्लावर्स प्रोडक्शन करतात, मग फ्रूट बनवतात आणि मग प्लांट डाय होतात. एका सीझन मध्ये रूट, स्टेम, लीफ, दुसऱ्या सीझन मध्ये फ्लावर्स, फ्रूट्स आणि प्लांट्स मरतात. म्हणजे किती सीझन लागतात त्याला? 2. त्याला बायनियल. आणि पेरिनियल म्हणजे काय? वर्षाला ठराविक महिन्यामध्ये त्याला फ्लावर आणि फ्रूट लागतात, प्लांटच्या मरेपर्यंत, त्याच्या लाईफस्पॅन पर्यंत. आता उदाहरणार्थ आंब्याला बघा, मे एप्रिलमध्ये त्याला फ्लावर्स, फ्रूट्स लागतात, प्लांट मरत नाही लगेच. परत आणि पुढच्या वर्षी मे एप्रिलमध्ये फ्लावर, फ्रूट लागतात. त्याचं कितीपर्यंत लाईफस्पॅन आहे? समजा 50 वर्ष आंब्याच्या झाडाचं लाईफस्पॅन आहे, तर प्रत्येक मे आणि एप्रिलमध्ये त्याला फ्लावर, फ्रूट लागतात 50 वर्षापर्यंत. अशा प्लांट्सना पेरिनियल प्लांट्स असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रूट, स्टेम, लीफ याच्याबद्दल स्टडी करूया.